आजचा दिवस खूप लवकर जातोय असं वाटत होतं. सकाळपासून मन नुसतं बेचैन झालं होतं. ऑफिसमध्ये पण लक्ष लागत नव्हतं. आजची संध्याकाळ होऊच नाही असं वाटत होतं. पण वेळ कोणासाठी थांबली आहे का? बघता बघता 5 वाजले आणि मी ऑफिसमधून निघालो. तिने मला नेहमीप्रमाणे तळ्यावर भेटायला बोलवलं होतं. ती 6 वाजता येणार होती म्हणून मी 15 मिनिटे आधीच पोहोचलो. खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे हवी होती मला तिच्याकडून. संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप रहदारी होती. मग मी पुढे जाऊन एका ठिकाणी बसलो. समोरच्या तळ्यात पाणी शांत होतं आणि सूर्य मावळत होता. जणू तो काही आमच्या भेटीचा साक्षीसाठी थांबला होता. इतक्यात ती समोरून येताना दिसली. आज तिने माझ्या आवडीच्या रंगाचा ड्रेस घातला होता. खूप सुंदर दिसत होती आणि मावळत्या सूर्याच्या त्या गुलाबी प्रकाशात तिचं रूप आणखीनच खुलून दिसत होतं. पण नेहमीसारखं तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. आज ती खूप शांत दिसत होती. त्याला कारण पण तसंच होतं. ती माझ्यापासून थोड्या अंतरावर बसली. कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. मी मावळत्या सूर्याच्या क्षितिजाकडे बघत बसलो होतो. असं वाटत होतं वेळेचे चक्र थांबले की काय, आणि माझ्या डोळ्यासमोर ती घटना पुन्हा आली. 8 दिवस अगोदर मी तिला बोललो होतो की आपण परस्पर लग्न करू. मी सगळं काही मॅनेज करतो. यावर तिने स्पष्टपणे नकार दिला होता आणि तिने सांगितलं, मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात नाही जाऊ शकत. यावर मी बोललो, पण किती दिवस? 2 महिने झाले. तुझ्या घरचे नाही ऐकणार, पण मी अजूनही प्रयत्न करते असं तिने सांगितलं. मी म्हटलं, अगं पण ते नाही देणार आपल्या लग्नाला परवानगी. हे तुला पण माहिती आहे. तरी पण तुझा हा अट्टहास का? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? बस, मला एवढंच पुरेसे आहे. आपण नव्याने आपलं आयुष्य सुरू करू. तू फक्त हो म्हण. तर ती बोलली, अरे पण मी नाही सोडू शकत माझ्या आईवडिलांना. मला माझ्या आयुष्यात ते हवे आहेत आणि तूही हवा आहेस. पण मी काय करू हेच मला कळत नाही आहे. यावर मी तिला सांगितलं, हे बघ, तुला काय तो निर्णय घ्यावाच लागेल. एकतर मी किंवा मग तुझे आईवडील. मी हा निर्णय तुझ्यावर सोडला आहे. त्यानंतर काही वेळ दोघेही शांत होतात आणि काही वेळाने ती तेथून निघून जाते. त्यानंतर 4 दिवस आम्ही एकमेकांना ना फोन केला ना SMS. 5व्या दिवशी तिनेच मला फोन केला. पण सुरुवातीची 10 मिनिटे ती बोललीच नाही. त्यानंतर मीच तिला विचारलं, काय झालं? आणि बोलते, मी माझ्या आईवडिलांना नाही सोडू शकत. आणि म्हणते, आशू, आपल्याला वेगळं व्हावंच लागेल. माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. तिचं हे सर्व ऐकून मला काय बोलावं हेच कळेना, कारण मला तिच्याकडून हे उत्तर अपेक्षित नव्हतं. तर ती बोलली, आशू, तू मला उद्या संध्याकाळी 6 वाजता भेट. आणि तिने फोन ठेवला. तितक्यात ती बोलली, आशू, कुठं हरवलास? तेव्हा मी भानावर आलो. त्यानंतर तिने मला एक लेटर दिलं. मी तर तिच्याकडेच बघत राहिलो आणि तिला विचारलं, मी आता तुला नकोसा झालोय? तर ती बोलते, आशू, तुझ्याशिवाय मी दुसरं कोणावरही प्रेम केलं नाही. पण काही प्रश्न असे असतात की ज्यांची उत्तरे न सापडलेलीच बरी. आणि म्हणते, प्लीज आशू, आता काही विचारू नकोस. मीही त्यावर काही बोललो नाही. आम्ही दोघेही तसे शांत बसलो होतो. सूर्य क्षितिजावरून खाली जात होता. तोही जणू हेच सांगत होता, आता वेळ संपत आली आहे. ती अचानक उठली आणि म्हणाली, आशू, मी आता तुला कधीच भेटणार नाही. तिने माझा हात तिच्या हातात घेतला आणि म्हणाली, आशू, आता तू मला विसरण्याचा प्रयत्न कर. माझ्या सगळ्या आठवणी विसरून जा. माझ्यासाठी तुझं सगळं आयुष्य खराब करू नकोस. खूप मोठा हो, काळजी घे. यानंतर मी आता तुला कधीच भेटणार नाही. ही आपली शेवटची भेट.
आणि ती मला तिथेच एकट्याला सोडून निघून गेली आणि मी तसाच तिच्या पाठमोऱ्या छबीकडे बघत राहिलो. जाता जाता त्या लेटरमध्ये तिच्या लग्नाची पत्रिका देऊन गेली. आज 4 वर्ष झाले तरीही मी तिच्याच आठवणीत जगतोय, कारण तिला विसरणं माझ्यासाठी शक्य नाही. त्यामुळे मित्रांनो, एकच सांगतो, प्रेम करत असाल ना तर शेवटपर्यंत साथ द्या, अर्ध्यावर सोडून जाऊ नका. खूप त्रास होतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.